जर आपल्या घरामध्ये वाद व्हायला लागले तर त्याचा गैरफायदा बाहेरची लोक उचलायला सुरुवात करतात आणि ज्या वेळेस नवऱ्याचं बायकोकडे दुर्लक्ष होतं किंवा बायकोचं नवऱ्याकडे दुर्लक्ष होतं त्यावेळेस बाहेरचे लोक आपल्या घरामध्ये लक्ष द्यायला सुरुवात करतात आणि दुसऱ्याची घरं बांधता बांधता आपलं घर किती पोकळ होतं हे मात्र आपल्या लक्षातही येत नाही। आज आपण चाललेलो आहोत साताऱ्याला। सातारा या ठिकाणचा कोंढवे फरासवाडी हा जो भाग आहे त्या भागामध्ये एक कॅनल होता आणि तारीख होती 3 मे 2022। तर या दिवशी सकाळी साधारण 9च्या सुमारास सातारा ग्रामीण पोलिसांना कोणीतरी अशी माहिती दिली किंवा फोन आला की एक मृतदेह त्या कॅनलच्या बाजूला पडलेला आहे किंवा त्या कॅनलमध्ये पडलेला आहे आणि एका झुडपाला तो अडकलेला आहे। या ठिकाणी पोलीस येतात। पोलीस आल्यानंतर तो मृतदेह त्या स्थानिक लोकांच्या मदतीने तो बाहेर काढला जातो। आता या ठिकाणी एक 30-40 म्हणजे 35-40 वर्षाचा एक व्यक्ती आहे, त्याचा हा मृतदेह होता। त्याच्या डोक्यावरती धारदार शस्त्राने वार करण्यात आलेले होते, त्याला ठार मारण्यात आलेलं होतं। आता पोलिसांनी या ठिकाणी घटनास्थळाचा पूर्ण पंचनामा केलेला आहे। त्याचबरोबर ही जी बॉडी आहे ती बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवली आणि आता शोध सुरू झाला होता की हा मृतदेह कोणाचा आहे, आजूबाजूला कोणी मिसिंग आहे का याच्याबद्दलची माहिती पोलिसांनी घेतली। त्याचबरोबर सोशल मीडिया किंवा बाकीच्या गोष्टींचा पण आधार घेतला किंवा पोलिसांचे जे काही नेटवर्क आहे त्याचाही आधार घेतला। विविध मार्गांनी चौकशीला सुरुवात झाली आणि यावेळेस कोणीतरी ओळखलं की हा जो आहे तो गवंडी काम करणारा व्यक्ती आहे आणि त्याचं नाव आहे फिरोज चांद मुलानी। वय वर्ष साधारणपणे 37 आहे आणि हा सध्या फरासवाडी कोंढवे या भागामध्ये राहतोय, म्हणजे फरासवाडी कोंढवे तालुका जिल्हा सातारा। तर हा जो भाग आहे त्या भागामध्ये तो राहत होता। आता पोलिसांना पत्ता मिळाला, नाव मिळालं, पोलीस त्या पत्त्यावरती पोहोचले। आता तो दिवस होता 3 मे 2022, वार होता मंगळवार आणि अक्षय तृतीया होती त्या दिवशी, रमजान ईद होती आणि पोलीस त्या फिरोज मुलानी याच्या घरी पोहोचलेले आहेत। आता त्यावेळेस त्या घरी ती फिरोजची पत्नी होती। पोलिसांनी तिला विचारलं की बा फिरोज कुठे आहे? त्यावेळेस मग तिने सांगितलं की कालपासून ते गायब झालेले आहेत, कालपासून ते कुठे गेले माहीत नाहीत आणि आज सणासुदीचा दिवस आहे, एवढा चांगला दिवस आहे पण अजूनही ते घरी आलेले नाहीत। आता त्याच्यानंतर पोलिसांकडचे जे फोटो होते ते फोटो दाखवले आणि हाच फिरोज आहे का असं विचारलं। आता ज्यावेळेस हे फोटो दाखवले, फोटो पाहिले, त्यावेळेस मात्र ही जी महिला आहे ती रडायला लागली, त्या फिरोजची पत्नी रडायला लागली आणि खून पटले की बाबा हा हिचा पती आहे। नंतर मग पोलिसांनी मुलानीबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायचा प्रयत्न केला। त्यावेळेस पोलिसांना म्हणजे त्यावेळेस असं समजलं की सांगली जिल्हा आहे त्या ठिकाणचं कडेगाव, त्या कडेगाव मध्ये राहणारा आहे फिरोज चांद मुलानी। हा गवंडी काम करणारा होता, त्याची बायको आहे आणि त्याला 2 मुली आहेत। अशा पद्धतीचा याचा परिवार आहे। हा दिवसभर काम करायचा, त्याच्यानंतर म्हणजे दिवसभर काम करून त्याच्यातनं त्यांचा उदरनिर्वाह चालवायचा, त्यांचा संसार चांगला चाललेला होता। घरामध्ये मुलं बाळं होती, म्हणजे सुखी जीवनासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक होत्या त्या गोष्टी यांच्याकडे होत्या। पण या काळामध्ये फिरोजला दारूचं व्यसन लागलं आणि तो सतत दारू प्यायला लागला आणि दारू प्यायला म्हणजे नवरा दारू प्यायला लागल्यानंतर त्या घरामध्ये मग तो वाद होणं आणि मग नवरा बायकोची भांडणं अशा पद्धतीनं सुरू झाले। मग मारहाण वगैरे या सगळ्या गोष्टी आणि या सगळ्या गोष्टींना त्याची पत्नी जी आहे ती वैतागली आणि तिनं मुलीला घेतलं आणि ती पत्नी माहेराला निघून आली। आता तिचं माहेर होतं साताऱ्यातली फरासवाडी। आता या ठिकाणी आली आणि या ठिकाणी ती राहायला लागली आणि शेतामध्ये शेतमजुरी करायची आणि ती आपल्या मुलेबाळांना सांभाळायची। आता याच्यामध्ये काही काळ गेला आणि इकडं फिरोज होता, त्या फिरोजला आपल्या चुकीची जाणीव झाली की आपण दारू पितोय, आपण आपल्या पत्नीशी मारहाण करतोय किंवा तिला चुकीचं वागवतोय आणि हे त्याचं आपलं चुकतंय हे त्याला जाणवलं आणि नंतर मग तो आपल्या पत्नीकडे म्हणजे सासूरवाडीला गेला आणि त्याच ठिकाणी राहायला लागला। आता पती पत्नी मुलं सगळी एकत्र राहत होती, पुन्हा पिणार नाही वगैरे वगैरे ह्या सगळ्यामध्ये समझोता यांचा झालेला होता। आता या ठिकाणी येऊन त्याला अनेक म्हणजे 7-8 महिने गेलेले होते, अनेक महिने याचे गेले आणि याचं गवंड्याचं काम चाललेलं होतं, चांगल्या पद्धतीने याचं सगळं चाललं होतं। आता 3 तारखेला रमजान होती आणि त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे 2 तारखेला हा जो फिरोज आहे तो गायब झालेला होता आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे ईदच्या दिवशी त्याचं प्रेत सापडलेलं होतं। आता आदल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी याच्यामध्ये नक्की काय झालं होतं, हा फिरोज नक्की कुणाबरोबरती होता आणि त्याला नक्की कोणी बोलवलेलं होतं, हा स्वतः कुठेतरी गेला होता की शेवटच्या क्षणी त्याला कोणीतरी बोलवून त्याचा घात केला होता, शेवटी त्याच्याबरोबरती कोण होतं आणि या सगळ्यांबद्दलची माहिती घ्यायला
पोलिसांनी सुरुवात केली. त्या पत्नीकडून अजून सखोल माहिती पोलिसांनी घेतलेली आहे. आता त्यावेळेस त्या पत्नीनं शंका व्यक्त केली की ही जी हत्या आहे ती हत्या शकीलने तर केली नाही ना, म्हणजे शकील ही हत्या करू शकतो. आता ही जी घटना होती त्या घटनेमध्ये काय झालं होतं, ते एक मृतदेह सापडला. त्यानंतर मग पोलीस ओळख काढत काढत त्याच्या घरापर्यंत गेले आणि घरापर्यंत गेल्यानंतर त्याची मागची हिस्ट्री वगैरे कळलेली होती आणि एक नाव पुढं आलं होतं शकीलचं. आता याचं पूर्ण नाव होतं शकील निजाम फरास, वय होतं साधारण 42 वर्षांचं. तर हा जो आहे तो संशयित म्हणून पुढं आलता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि त्याची चौकशी सुरू झाली आणि याच्यामधून ही हत्या का झाली, कशी झाली, या सगळ्या बाबतीत म्हणजे या सगळ्या गोष्टी समोर आलेल्या होत्या. घटना काय घडली होती बघा. फिरोज आणि त्याची बायको, आता यांच्यामध्ये भांडण होत होतं, त्यामुळे ती माहेरला आलेली होती आणि माहेरला आल्यानंतर ही पत्नी शकीलच्या शेतामध्ये शेतमजुरी करत होती, मोलमजुरी करत होती. आता एकतर ही एकटी होती, तिला आधार नव्हता, मुलं बाळं लहान होती आणि त्यामुळे या शकीलनं तिच्याबरोबर ती जवळीक साधायला सुरुवात केली, तिला मदत करायला सुरुवात केली आणि यामुळे तिचं शेतातलं काम जे होतं ते तिला रेग्युलर मिळायला लागलं. तिच्या रोजंदारीचा प्रश्न मिटला आणि याच काळामध्ये म्हणजे यांच्यामध्ये इतकी जवळीक निर्माण झाली, त्यांच्यामध्ये अगदी अनैतिक संबंध वगैरे निर्माण झालेले होते. वास्तविक पाहता हिचं पण लग्न झालेलं होतं, त्याचं पण लग्न झालेलं होतं, त्यालाही मुलं होती, हिलाही मुलं होती, पण या मंडळींनी कोणतीही मर्यादा पाळलेली नाही, यांच्यात कोणतीही आडपडदा राहिला नव्हता आणि हा सगळा अनैतिक प्रकार यांचा सुरू झालेला होता. आता शकीलला या संबंधांचं पुढं तर व्यसन लागलं होतं. म्हणजे अगोदर ते म्हणजे शेतामध्ये वगैरे, पण त्याच्यानंतर मग कधी हा त्यांच्या घरी पण यायला लागला होता आणि तिच्याशिवाय आता याला दुसरं काही सुचत नव्हतं. म्हणजे एखादा व्यसनी माणूस कशा पद्धतीनं वागतो त्या पद्धतीनं हा ह्याच्यामध्ये गुंतलेला होता. आता या सगळ्या प्रकरणामध्ये मग शेतीच्या नावाखाली यांची भलतीच मशागत सुरू झालेली होती आणि पुढं हळूहळू मग आता घरी आल्यानंतर घरीसुद्धा अशाच पद्धतीनं हे सगळं चाललेलं होतं. आता हे काही काळ चाललं, पण याच काळामध्ये हिचा पती जो आहे फिरोज, त्याला त्याच्या चुकीची जाणीव झाली. जाणीव झाल्यानंतर मग तो सासूरवाडीला आला आणि सासूरवाडीला आपल्या बायकोबरोबर ती राहायला लागला आणि इथं गावंड्याचं काम त्यानं सुरू केलेलं होतं. पण दुसऱ्याची घरं बांधताना आपलं घर किती पोकळ झालेलं होतं हे मात्र त्याच्या लक्षात आलेलं नव्हतं आणि पती घरी असताना सुद्धा या दोघांचे म्हणजे हा शकील आणि याची पत्नी या दोघांचेही संबंध चाललेले होते आणि याच्यामध्ये फिरोज अडसर वाटायला लागलेला होता. कारण आता पूर्वीच्या काळी घरी बिंदास यायचा म्हणजे शकील जो आहे तो यांच्या घरी बिंदास यायचा, त्याला कुठलाही आडपडदा नव्हता. पण आता फिरोज घरी असल्यामुळे घरी येण्यावरती बंधनं होती किंवा अडचण वाटायला लागले आणि त्याच्यामुळे यांना मर्यादा पडत होत्या आणि यामुळे त्या शकीलला तळमळ वाटायला लागली, तो तडफडायला लागला. त्याला हे काही सहन होत नव्हतं आणि काहीही करून आपण तिच्या घरी गेलंच पाहिजे आणि याच्यासाठी मग यानं प्लॅन केला आणि फिरोजच्या बायकोला त्यानं गाडी शिकवायची हे निमित्त केलं आणि तो तिला गाडी शिकवायला जायला लागला. आता ही गाडी शिकते आहे आणि गाडी शिकवण्याच्या आडमधून या सगळ्यांच्या यांच्या अनैतिक गोष्टी चाललेल्या होत्या. पण गाडी शिकवत असला, तिला भेटत असला तरी पण काही मर्यादा पडत होत्या आणि फिरोज हा त्यांना अडथळा ठरत होता. आता हा शकील जो आहे तो या सगळ्या संबंधामध्ये इतका अडकलेला होता की त्यानं स्वतःच्या संसाराचा विचार केला नाही, त्यानं स्वतःच्या मुलाबाळांचा विचार केला नाही आणि या शकीलनं त्या फिरोजचा खून करायचा, त्याला ठार मारायचं अशा पद्धतीचं प्लॅन करायला सुरुवात झाली. आता फिरोज जो आहे त्याला दारूचं व्यसन होतं आणि याचाच गैरफायदा घेतला गेला. वार होता सोमवार आणि तारीख होती 2 मे 2022 आणि याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी रमजान ईद होती. त्या ईदची सगळी तयारी वगैरे चाललेली होती आणि यावेळेस शकील फिरोजकडे आलेला आहे आणि त्या फिरोजला म्हणतोय की हे बघ उद्याच्याला ईद आहे, तर एवढं पवित्र दिवस आहे वगैरे आणि मग आपण आता ईदची पार्टी करू. आता पार्टी करायची म्हणजे दारू प्यायची वगैरे वगैरे. आता या गोष्टीला फिरोज जो आहे तो एका पायावर तयार झाला. त्यानंतर मग हे दोघंजण मिळून एका गाडीवरती एका बारमध्ये गेले आणि या बारमध्ये यानं फिरोजला प्रचंड दारू पाजली आणि इतकी दारू पाजली की त्यानं स्वतःची शुद्ध हरपलेली होती. तो त्या गुंगीमध्ये गेलेला होता आणि आता या दोघांना त्याच ठिकाणी रात्र झालेली होती, पार अंधार पडलेला होता आणि अशा वेळेस मग हे दोघंही आता घरी यायला निघालेले होते, माघारी निघालेले होते आणि वाटेमध्येच कोंढवेचा जो भाग आहे त्या ठिकाणचं कॅनॉल लागलं आणि त्या कॅनॉलवरती मग हे दोघंजण थांबल्यानंतर फिरोज हा काही शुद्धीमध्ये नव्हताच आणि शकील जो होता त्या शकीलनं अगोदरच स्वतःकडे एक कोयता आणलेला होता, कारण त्याला
ह्याला मारायचं होतं आणि मग त्या अवस्थेमध्ये त्या शकीलनं कोयता जो आहे तो त्या फिरोजच्या डोक्यामध्ये घातला आणि त्याच्यावरती 2-3 वार केले आणि त्याला त्या ठिकाणी ठार मारलं. अगोदरच हा बेशुद्ध अवस्थेमध्ये होता किंवा गुंगलेल्या अवस्थेत होता. त्याच्यावरती वार करण्यात आले आणि वार करून त्याला कॅनॉलमध्ये फेकून देण्यात आलं. आता त्याला कॅनॉलमध्ये फेकल्यावरती याला असं वाटलं की बाबा हा वाहत जाईल आणि हा कोणालाही सापडणार नाही आणि नंतर आपल्याला म्हणता येईल की बाबा तो गायब झाला वगैरे, म्हणजे असं काहीतरी. पण त्याला तिथं टाकला आणि हा घरी निघून आला. पण ते जे प्रेत होतं ते प्रेत त्या झुडपाला अडकलेलं होतं आणि दुसऱ्या दिवशी ते प्रेत कोणीतरी पाहिलं, पोलिसांना कळवलं, पोलीस आले, पोलिसांनी तपास केला आणि हे सगळं प्रकरण उघड झालेलं होतं. आता या घटनेमध्ये फिरोज याचा भाऊ असलम यांनी सातारा पोलिसांमध्ये फिर्याद दाखल केलेली होती. तर अशा प्रकारे एका परिवारातील पित्याची हत्या करण्यात आलेली आहे आणि दुसऱ्या परिवारातील पिता जो आहे तो एका स्त्रीच्या नादाला लागून खुनी बनलेला आहे आणि 2 परिवार ईदच्या दिवशीच बर्बाद झालेले आहेत. आता हे जे प्रकरण आहे, जे माध्यमातून समोर आलं होतं, ते फक्त मी तुमच्यासमोर मांडलेलं आहे आणि याच्यामध्ये तपास चाललेला आहे. कदाचित काहीतरी नवीन माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते. आता याच्यामध्ये जे गुन्हेगार आहेत किंवा याच्यामध्ये जे चुकीचं वागलेले आहेत तर त्यांना सन्माननीय न्यायालय जे आहे ते योग्य ती शिक्षा करेलच. पण आपले जे DSD परिवारातील सदस्य आहेत तर त्या सदस्यांना माझी नम्र विनंती आहे की जर आपल्यातल्या कोणाला जर दारूचं व्यसन असेल किंवा दुसरं कुठलं तरी व्यसन असेल आणि याच्यामध्येच जर तुमचा पैसा खर्च होत असेल, याच्यामध्येच जर तुमचा वेळ खर्च होत असेल आणि तुमचं जर संसाराकडे, तुमच्या पत्नीकडे, तुमच्या मुलांकडे जर दुर्लक्ष होत असेल तर आत्ताच सावध व्हा. कारण आपण त्यांच्याकडे जर दुर्लक्ष केलं तर नको ते लोक त्याच्यामध्ये लक्ष घालतात आणि मग म्हणजे ही मंडळी लक्ष घालायला टपलेलीच असतात आणि नंतर मात्र ते आपल्याला फार महागात पडतं आणि त्यामुळे आत्ताच सावध व्हा. आपल्या कुटुंबाकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घ्या. त्यानंतर एखादी स्त्री किंवा एखादा पुरुष यांची जर काही मजबुरी असेल, कोणीतरी काहीतरी अडचणीत असेल, काहीतरी प्रॉब्लेममध्ये असेल तर अशा व्यक्तींचा कधीही गैरफायदा घेऊ नका. जर आपल्याला मदतच करायची असेल तर ती निर्मळ मनाने केली पाहिजे, मोठ्या मनानं केली पाहिजे. पण मनामध्ये काहीतरी पाप ठेवून आपण जर मदत केली तर या पापाचं माप जे आहे त्या मापाची सुद्धा मोठी किंमत भोगायला लागते. आणि तिसरी गोष्ट लक्षात ठेवा, व्यसन आणि वासना हे आपण जसं वापरतो त्याचा तसाच परिणाम आपल्यावरती सुद्धा होतो. बरं, याबद्दल तुम्हाला काय वाटते आणि तुम्ही जर समजा या परिसरात असाल आणि या घटनेबद्दलची अधिक माहिती असेल तर ती सुद्धा मला जरूर कळवा, कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.